पुण्यात 20 रुपये देणं पडलं महागात. कार चालकासोबत भयंकर प्रकार. एका क्षणात सर्व काही बदललं. पुणे सोलापूर महामार्गावर शनिवारी सकाळची वेळ होती. अनेक कुटुंबाप्रमाणेच एक 45 वर्षीय कार चालक आपल्या कुटुंबासह पंढरपूरच्या दिशेने निघाला होता. घरातून देवदर्शनासाठी निघालेल्या या कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंद होता. प्रवास सुरू होता, गप्पा सुरू होत्या आणि सर्व काही अगदी सुरळीत सुरू असल्याचं दिसत होतं. काही वेळेतच त्यांची कार पुण्यातील हडपसर चौकात पोहोचली. हडपसर चौक हा नेहमीप्रमाणे वाहनांनी गजबजलेला. लाल सिग्नल लागल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कार चालकाने आपली कार थांबवली. आजूबाजूला अनेक वाहनं उभी होती. प्रत्येक जण सिग्नल हिरवा होण्याची वाट पाहत होता. पण याच काही क्षणात या कुटुंबाच्या आयुष्यात अशी घटना घडणार होती ज्याचा त्यांनी साधा विचार केला नव्हता. कार थांबताच 3 व्यक्ती त्या वाहनाजवळ आल्या. त्यांनी स्वतःला तृतीयपंथी असल्याचा भास निर्माण केला आणि चालकाकडे पैसे मागू लागल्या. सिग्नलवर अशा प्रकारचे पैसे मागणारे अनेकदा दिसत असल्यामुळे चालकाला त्यात काही वेगळं वाटलं नाही. त्याने त्यांच्याकडे पाहिलं आणि मदत करण्याचा निर्णय घेतला. चालकाने खिशातून पाकिट बाहेर काढलं. त्यातून त्याने अवघी 20 रुपयांची नोट काढली आणि त्यांना देण्यासाठी हात पुढे केला. त्याच्या मनात कोणताही संशय नव्हता. तो फक्त मदत करत असल्याची भावना होती. मात्र त्याला कल्पनाही नव्हती की त्याच वेळी काही नजर त्याच्या हातातील नोटेवर नसून त्याच्या पाकिटावर खिळल्या होत्या. त्या काही सेकंदात परिस्थिती पूर्णपणे बदलली. चालक पैसे देण्यात व्यस्त असताना संशयितांनी त्याच्या पाकिटाची जागा आणि त्यातील रोख रक्कम पाहून घेतली. कारमधील इतर कुटुंबियांचे लक्षही त्या क्षणी वेगळीकडेच होतं. त्यामुळे कोणालाही पुढे काय घडणार आहे याचा अंदाज आला नाही. दरम्यान सिग्नल हिरवा झाला. वाहन पुढे सरकायला सुरुवात झाली. चालक कार सुरू करण्याच्या तयारीत असतानाच अचानक एक संशयित पुढे आला आणि क्षणार्धात चालकाच्या हातातील पाकिट हिसकावून घेतलं. हा प्रकार इतक्या वेगाने घडला की काही क्षण कोणालाच काही समजलं नाही. पाकिट हिसकावल्याबरोबर तिन्ही संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला. चालक आणि त्याचं कुटुंब काही क्षण पूर्णपणे हादरून गेलं. देवदर्शनासाठी निघालेल्या प्रवासात असा अनुभव येईल याची त्यांनी कल्पना केली नव्हती. काही क्षणापूर्वी ज्यांना मदतीच्या भावनेने पैसे दिले होते त्याच लोकांनी अशी कृती केल्याने सर्वजण स्तब्ध झाले. चालकाने वेळ न दवडता स्वतःला सावरलं. त्याने तात्काळ पोलिसांना फोन करून संपूर्ण घटना सांगितली. कुठे घटना घडली, किती जण होते, कोणत्या दिशेने पळाले याची माहिती पोलिसांना दिली. प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता. सुदैवाने त्या परिसरात पोलीस गस्त घालत होते. माहिती मिळताच त्यांनी तातडीने हालचाल सुरू केली. संशयितांचा शोध घेण्यासाठी वेगाने पथक रवाना झालं. चालकाने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली. काही अंतरावर पोलिसांच्या नजरेत संशयास्पद हालचाली करणारे 3 जण दिसले. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा दिला. मात्र त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. काही वेळात तिन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात आलं. संशयितांना पोलीस ठाण्यात आणून चौकशी सुरू झाली. सुरुवातीला त्यांनी स्वतःची ओळख लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी बारकाईने तपास सुरू ठेवला. त्यांच्याकडून मिळालेली माहिती आणि इतर तपशील तपासले जाऊ लागले. तपास जसा जसा पुढे सरकू लागला तसतसा या घटनेचा वेगळाच पैलू समोर येऊ लागला. चालक आणि त्यांच्या कुटुंबाला सुरुवातीला जे दिसलं होतं त्याच्या मागचं वास्तव काहीसं वेगळंच असल्यामुळे पोलिसांच्या लक्षात येऊ लागलं. त्यामुळे या प्रकरणाने आणखी वेगळं वळण घेतलं. दरम्यान चालकालाही पोलिसांनी बोलावून घेतलं. त्याने संशयितांची ओळख पटवली. घटनेचा संपूर्ण क्रम पुन्हा सांगितला. पोलिसांनी घटनास्थळावरील माहिती आणि चौकशीतील तपशील एकत्र करून पुढील तपास सुरू ठेवला. यानंतर पोलीस चौकशीत मोठा खुलासा झाला. ज्या तिघांनी स्वतःला तृतीयपंथी असल्याचा भास निर्माण करून चालकाकडे पैसे मागितले होते ते प्रत्यक्षात खरे तृतीयपंथीय नसून पुरुष असल्याचं संपन्न झालं. संशय टाळण्यासाठी त्यांनी तसा वेश धारण केल्याचं तपासात समोर आलंय. त्या प्रकरणात चालकाने प्रसंगावधान राखत तात्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यामुळे पोलिसांना त्वरित कारवाई करता आली आणि संशयितांना अल्पावधीतच ताब्यात घेण्यात शक्य आलं. वेळेवर दिलेली माहिती अनेकदा तपासात निर्णायक ठरते याचं हे उदाहरण मानलं जातं. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.